हॅलो फ्रेंड्स, आपली रेसिपी या मराठी चॅनलमध्ये मी निकिता आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण वेलचीची पूड कशी करायची आणि ती जास्तीत जास्त दिवस कशा प्रकारे ठेवली तर टिकू शकते हे पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 25 वेलच्या घेतलेल्या आहेत। ते आता आपण एका पॅनवरती किंवा तव्यावरती गरम करून घेणार आहोत। मंद आचेवर आपण ही छान भाजून घ्यायची आहे। जास्त करपवायची सुद्धा नाही आहे, पण मंद आचेवरती अशा प्रकारे गरम करून घ्या म्हणजे वेलची छान बारीक होईल। वेलचीची पूड करताना वेलची कधीही थंड घेऊ नका, नाहीतर वेलची नीट बारीक होत नाही। तुम्ही पाहू शकता आता आपली वेलची भाजली गेली आहे। आता ती आपण काढून घेणार आहोत। आता थोडा वेळ आपण ही वेलची थंड करून घेऊयात म्हणजे आपल्याला सोलायला इझी जाईल। आता हे बघा, अशा प्रकारे मी वेलची सोलून घेत आहे। सगळ्या वेलचीच्या साला आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। वेलची आपली साफ करून झालेली आहे। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। वेलचीच्या साली तळफळे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत। हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहोत। तुमच्याकडे मिक्सरचे भांडे जर मोठे असेल तर साखरचे प्रमाण जरा जास्त घ्या। आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे। या सर्वांची छान अशी बारीक पूड तयार झालेली आहे। आपण कधी कधी न भाजताच वेलची मिक्सरला लावतो, त्यामुळे काय होतं, बारीक अशी पूड तयार होत नाही आणि असे हिरवे हिरवे त्याच्या साला थोड्या थोड्या आपल्याला दिसतात। यामध्ये तुम्ही पाहू शकता कुठेही तुम्हाला हिरवी साल थोडीसुद्धा दिसत नाही आहे। भाजली गेली आहे वेलची चांगली, त्यामुळे मस्त बारीक झालेली आहे। अशा प्रकारे मी एका बरणीमध्ये स्टोअर केलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे डब्बा किंवा बरणी असेल छोटी तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। अशा पद्धतीने केलेली पूड जास्त दिवस टिकेल। तिचा वास, त्याचा सुगंध आणि चव ही बरेच महिने तशी कायम राहील। कधीही झटपट पाहिजे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने केलेली वेलची पूड उपयोगी पडू शकते। जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।